नमस्कार, मी रेश्मा मोरे. वैज्ञानिक संशोधनाने पहिली आणि दुसरी औद्योगिक क्रांती आकारास आली, ज्याद्वारे यंत्र, वीज, दळणवळणाची साधने यांसारख्या मानवी जीवन सुखकर करणाऱ्या गोष्टींचा आपल्याला लाभ झाला. पण मानवी प्रगतीला खरं बळ दिलं ते तिसऱ्या औद्योगिक क्रांतीने. माहिती तंत्रज्ञान, संदेशवहन यांसारखे शब्द आपल्या जगण्याचा भाग झाले. मोबाईल फोन, टॅबलेट, लॅपटॉप ही आयुध तर आपल्यासाठी अगदी जीवनावश्यक झाली. नवसाक्षरता घडवण्यासाठी आवश्यक असलेल्या या आयुधांचा सहज सुलभ वापर, हाताळणी समजून घेणार आहोत तेजस बेंद्रे आणि शुभम देशमुख या एक्सपर्ट्स सोबत साहित्य उत्सवच्या विशेष प्रसारणातून, ज्याचं नाव आहे टेक टॉक. नमस्कार मित्रांनो, मी तेजस बेंद्रे आणि मी शुभम देशमुख. आम्ही दोघेही आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा टेक टॉकच्या नवीन भागामध्ये हार्दिक स्वागत करतो. आजचा भाग सुरू करण्यापूर्वी मागील भागात काय झालं ते आपण एकदा रिवाइज करून घेऊया आणि मग पुढे जाऊया. मागच्या भागामध्ये आपण वोकलायझर TTS आणि गुगल TTS जे अँड्रॉइड फोनमध्ये आपण वापरतो त्याचे काही जे अपडेट आले होते त्याविषयी आम्ही तुम्हाला माहिती दिली होती. आशा आहे की तुम्ही दोन्ही ॲप्लिकेशन जर वापरत असेल तर अपडेट नक्की केला असेल. आजच्या भागामध्ये शुभम आपण काय पाहणार आहोत? आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत लॅपटॉप आणि डेस्कटॉपमध्ये फाईल ओपनिंग, सेव्हिंग, सेव्ह ॲज कसं करायचं, काय असतं फाईल ओपनिंग, ओपन डायलॉग बॉक्स काय असतो, सेव्ह, फाईल सेव्ह किंवा फाईल सेव्ह ॲज यामध्ये काय डिफरन्स आहे, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. ओके, सो मित्रांनो, जसं शुभमने सांगितलं की लॅपटॉपमध्ये जेव्हा आपण एखादी फाईल ओपन करतो किंवा एखाद्या फाईलला आपल्याला सेव्ह करायचं आहे तर ते कसं करायचं, आणि सेव्ह आणि सेव्ह ॲज अशी दोन ऑप्शन आपल्याला भेटतात. यामधला फरक आपण जाणून घेऊया आणि त्यासाठी आपण थेट जाऊया एखाद्या ॲप्लिकेशनमध्ये. मग ही जी प्रोसेस आहे ही तुम्ही कोणत्याही ॲप्लिकेशनमध्ये करू शकता, जसं की वर्ड असेल, एक्सेल असेल किंवा पॉवर पॉईंट असेल किंवा इतर जे मायक्रोसॉफ्टचे ॲप्लिकेशन असतील, किंवा मायक्रोसॉफ्टच्या व्यतिरिक्त पण काही सॉफ्टवेअरमध्ये हे जे ओपनचं किंवा सेव्हचे ऑप्शन असले तर त्याचे पण मेथड जे आहे ते सारखेच असू शकतात. तर अगदी सुरू करूया मग आपण. मी जातो वर्डमध्ये. आपण वर्डमध्ये हे सगळं करून पाहूया. Start window, search window, search box, edit W, level 1 Word 2016, app, press right as double, space, document 1 word. ओके, तर मी आलेलो आहे वर्डमध्ये आणि आपल्याला हे जे तिन्ही ऑप्शन भेटतात हे भेटतात फाईल मेन्यूमध्ये. मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये फाईल मेन्यूला ऑफिस टॅब सुद्धा बोलतात किंवा ऑफिस मेन्यू सुद्धा बोललं जातात. तर त्यासाठी आपण Alt F करणार आहोत. Open tab, selected Alt F O. ह्याच्यामध्ये पहिलाच ऑप्शन आपल्याला भेटलेला आहे ओपन, आणि त्याला जर शॉर्टकट की जर तुम्ही ऐकला असेल तर Alt F O म्हणजेच Alt+F+O हे त्याचं शॉर्टकट की आहे. याच्या व्यतिरिक्त पण एक शॉर्टकट की असते, साधारण सगळ्याच सॉफ्टवेअरमध्ये ती वापरता येते आपल्याला. ते आहे Ctrl+O. तर ओपनचा जो मुख्य उद्देश आहे तो काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. एखादी फाईल आपल्या कम्प्युटरमध्ये ऑलरेडी आहे तर त्या फाईलला आपल्याला जर त्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरमध्ये ओपन करायचं आहे किंवा ॲड करून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण ओपनचं डायलॉग बॉक्स किंवा ओपनचं जे ऑप्शन आहे ते वापरत असतो. तर ह्याच्यावर जर मी एंटर केलं तर काय होतंय आपण ते पाहूया. Save Alt, open tab, selected Alt F O, recent tab, selected Alt F O R. आपल्या समोर ऑप्शन आलेला आहे रिसेंट टॅब. आता बऱ्याचशा सॉफ्टवेअरमध्ये Ctrl+O दाबलं तर एक वेगळा एक डायलॉग बॉक्स येतो ज्यामधून आपण त्या लोकेशनला जाऊन एंटर करून ते फाईल ओपन करू शकतो. पण मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये आपल्याला काही वेगळे ऑप्शन भेटतात.
त्याच्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे रिसेंट OneDrive recent tab selected all. टॅब आहे हे, म्हणजे रिसेंटली या सॉफ्टवेअरमध्ये ज्या तुम्ही फाईल ओपन केलेल्या आहेत त्या फाईलची लिस्ट ह्याच्यावर एंटर केल्यावर आपल्याला भेटू शकेल. ह्याच्यामध्ये आपण जाऊया आणि त्यापूर्वी आपण खाली जाऊया. डाऊन एरो करतो मी. OneDrive tab selected alt F वन O K. ड्राईव्ह मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये आपल्याला वन ड्राईव्ह हे मायक्रोसॉफ्टकडून एक क्लाउड स्टोरेज भेटतं. जसं गुगल ड्राईव्ह आहे तसं मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये आपल्याला हे भेटतं. तर त्यामध्ये जर सेव्ह केलेलं असेल तर ह्याच्यामधून आपण ते ओपन करू शकतो. डाऊन एरो This PC tab selected alt दिस F O. पीसी, ह्याच्यावर पण एंटर केल्यानंतर आपल्याला वेगवेगळे ऑप्शन येणार आहेत, वेगवेगळे जे फोल्डर आहेत. मग ते डेस्कटॉप असो, म्हणजे आपली जर फाईल डेस्कटॉपवर असेल तर डेस्कटॉपवर एंटर करून तिथं आपण ती फाईल ओपन करू शकतो. डॉक्युमेंट आहे किंवा इतर काही फोल्डर्स त्यामध्ये असतात. त्या फोल्डरमध्ये जर आपल्या फाईल असतील तर आपण त्याच्यावर एंटर करून त्यामधली फाईल ओपन करू शकतो. याच्यानंतर डाऊन एरो करतो. Add a place tab selected alt F O A. प्लेस आहे, त्याला आपण इग्नोर करूया. Browse button alt F O O. आणि हे ब्राउज बटन आहे. जर तुम्हाला दिस पीसी मधून जायचं नसेल तर तुम्ही ब्राउज बटनला एंटर करून मग ते कुठेही असू दे, आपल्या हार्ड डिस्कवर असू दे किंवा एक्सटर्नल स्टोरेज जसं पेन ड्राईव्ह किंवा एक्सटर्नल हार्ड डिस्क असेल त्याच्यामध्ये जाऊन शकतो या ऑप्शनच्या माध्यमातून. तर आपण रिसेंट टॅबवर जाऊया. Add a place अप एरो tab. करतोय मी. This recent tab selected alt F O एंटर R. करतो याच्यावर. Recent documents grouping, folder grouping, password doc button. बघा, ज्या पण फाईल्स मी ओपन केलेल्या आहेत ह्याच्यापूर्वी त्या मला भेटत आहे. एक पासवर्ड म्हणून एक डॉक फॉर्मॅटची एक फाईल आहे. डाऊन एरो करतो. Recover unsaved versions grouping, recover unsaved documents button alt F O U. हे आता तरी माझ्या ह्याच्यामध्ये एकच फाईल दाखवत आहे. जर मला जर ओपन करायचं असेल या फाईलला Recent documents grouping, folder grouping, password doc button. त्याच्यावर मी एंटर करून जे आहे ते ती फाईल ओपन करू शकतो. पण आता मला ही फाईल ओपन करायची नाही. आपण एखादी फाईल दिस पीसीच्या माध्यमातून ओपन करून बघूया किंवा दिस पीसी मध्ये काय ऑप्शन आहे आपण ते पाहूया. त्यासाठी आता मी दाबतोय. Recent tab selected alt F O R. या ऑप्शनवर येण्यासाठी मी शिफ्ट टॅब हे प्रेस केलं होतं. जर तुम्ही इथं एस्केप बटन दाबला तर तुम्ही डायरेक्टली या ऑप्शनमधून बाहेर जाल आणि जे आपलं डॉक्युमेंटवर आहे त्याच्यावर तुम्ही या. त्यामुळे मी शिफ्ट टॅबने या ऑप्शनवर आलो. आता इथं आपण डाऊन एरो करूया. OneDrive tab selected वन alt F. ड्राईव्ह आहे ह्याच्या खाली. This PC tab selected alt दिस F O पीसीचं C. टॅब आहे. ह्याच्यावर जर मी राईट एरो केलं तर मे बी तुमच्या इथं वेगवेगळे फोल्डर दिसतील. माझ्या इथं राईट एरो केल्याने काय दिसतंय पाहूया आपण. Pick a folder grouping, documents पण button. तेजस, पिक फोल्डर. हा, याआधी मी एक कन्फ्युजन क्लिअर करू इच्छितो की इथे काय असतं की आता जरुरी नाही आहे की तेजस जे ऑप्शन इथे आपल्याला दाखवत आहेत ते सेम ऑप्शन तुमच्या सिस्टम मध्ये दाखवतील. हे डिपेंड करते ऑफिसच्या व्हर्जन नुसार, नाही का तेजस? हे तेजसचं ऑफिस 16 हो आहे, हो हो हो. कारण की माझं ऑफिस 19 आहे. माझ्या version ऑफिस नुसार मध्ये यापेक्षाही update जास्त होतं. ऑप्शन आहे. अगदी अगदी. कारण की माझं ऑफिस हे 16 ऑफिस आहे. तर आता त्यानंतर 19 पण आलंय, 21 पण आलेलं आहे. तर होऊ त्यानुसार शकते option तुमचं ऑफिस change 13 होऊ असेल, शकतात. 10 असेल किंवा ऑफिस 7 असेल. अगदी. ऑफिस 7 मध्ये हे काहीच हा. ऑप्शन येत नाही. एवढे ऑप्शन ऑफिस हो. 7 मध्ये येत नाही. आणि तिथं काय येतं हे मी दाखवतो. कारण की एक स्टेप जी पुढची आहे ह्याच्या, तर ते जे ऑप्शन आहे तिथं एक डायलॉग बॉक्स ओपन होईल आणि तिथं तुम्ही ते चूज करू शकणार आहात. तर ते बरोबर. मी दाखवतो. त्यापूर्वी आपल्या इथे ऑप्शन आलेला आपल्या समोर दिस पीसीवर राईट एरो केल्यानंतर Documents button माझ्या focused. इथं डॉक्युमेंटचं ऑप्शन आलेलं आहे. म्हणजे डॉक्युमेंट फोल्डरमध्ये जर माझं काही असेल तर मी याच्यावर एंटर करून त्यातून फाईल चूज करू शकतो. डाऊन एरो केल्यानंतर पण मला काही फाईल्स भेटत आहेत किंवा इतर काही फोल्डर भेटत आहेत. जसं माझे डॉक्युमेंट फोल्डरमध्ये आहेत. Adobe button. अडोबी म्हणून एक फोल्डर आहे. Custom Office Templates हे button. सगळे डॉक्युमेंट मधले काही फोल्डर आहेत जे माझे इथे दिसत आहेत. काही फाईल्स पण खाली असतील तर ते इथं तुम्ही चूज करू शकता. पण ज्यांना इथं आपल्याला पाहिजे ते फोल्डर भेटत नाही आहे किंवा ज्या फाईल्स पाहिलेल्या आहेत त्या भेटत नाही आहे, तर त्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवतो. शिफ्ट टॅब करणार आहे मी एकदा.
Adobe, pick a folder. This PC tab selected all. परत F O C. दिस पीसीच्या टॅब वर आलेला आहे आणि इथं जे शेवटचं ऑप्शन आहे Add a place. Browse button. Alt F O O. ब्राउज बटन, ह्याच्यावर मी एंटर करणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला एक डायलॉग बॉक्स भेटेल आणि तेच आधीचे जे व्हर्जन आहेत ऑफिसचे हा- किंवा इतर जे सॉफ्टवेअर असतात, हा डायलॉग बॉक्स सर्वच व्हर्जन मध्ये मिळेल. हा हो युनिव्हर्सल व्हर्जन मध्ये डायलॉग बॉक्स पण आणि कुठेही मिळेल. हा हो 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 म्हणजे इतर थर्ड पार्टी सॉफ्टवेअर मध्ये पण कंट्रोल ओ केल्याने असा एक डायलॉग बॉक्स येणार आहे. तर त्यातून फाईल कशी चूज करायची हे आपण पाहूया. एंटर करूया. Open dialog. File name. Combo box collapsed. Edit alt and blank. हे एक ओपन विथचं डायलॉग बॉक्स आहे. हे तुम्हाला सेव्ह करताना पण येईल, सेव्ह ॲज करताना पण येईल किंवा इतर काही ऑप्शनच्या वेळेला पण हे एक कॉमन डायलॉग बॉक्स आहे जे येऊ शकतं. ह्याचं इंटरफेस आपण समजून घेणार आहोत. आपलं जे फोकस आहे ते टाईप फाईल नेमच्या वर आहे, म्हणजे फाईल नेमचं एक एडिट बॉक्स आहे. Edit focused alt and blank. तर ह्याच्यावर आपलं आहे. टॅप करणार आहे मी. Files of type. Combo box all Word documents. Docs. फाईल्स ऑफ टाईप म्हणजे तुम्ही ज्या फाईल सर्च करता आहेत. आता आपण वर्ड फाईल ओपन केलेली म्हणजे वर्ड ॲप्लिकेशन ओपन केलंय, त्यामुळे आपल्या डॉकचे जे फॉर्मॅट आहेत ते आपल्याला चूज करावे लागते. इतर प्रकारचे जे फॉर्मॅट आहेत किंवा फाईल्स आहेत त्या आपल्याला या ओपन विथच्या डायलॉग बॉक्समध्ये दिसणार नाही. तर टॅप करू आणखी. Tools toolbar. Tools alt L. Open split button submenu alt ओपन O. बटन. आता इथं ओपन बटनच्या जागी तुमचं जर सेव्ह डायलॉग बॉक्स ओपन झालं तर इथं सेव्ह बटन असेल. तर असे थोडंसं चेंज होऊ शकतं. Cancel button. कॅन्सल बटन मी टॅप करतोय, टॅबने पुढे पुढे जातोय आपण. Up and toolbar. Up to this PC. Alt up arrow button. हे एक बटन आहे अप टू दिस पीसी. Address. Documents toolbar. All locations split button. ऍड्रेस याच्यामध्ये पण आपण काही चेंज करत नाही आहोत. मी तुम्हाला सोपी पद्धत दाखवणार आहे. Search edit box. Search window. Search box edit blank. 7 suggestions. सर्च करण्यासाठी पण इथे ऑप्शन आहे. Command module toolbar. 7 suggestions available. Press down arrow preview. This PC collapsed 1 of 1 हे level 1. ट्री व्ह्यू आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही फोल्डर इझिली शोधू शकता अप डाऊन एरोने. जर पाहिलं इथे OneDrive collapsed. Microsoft Word level 2 spy 1 of 1. Photo and 6 spy level 1. This PC collapsed 1 दिस of 1 पीसी level. कलॅप्स आहे. जर मी याला राईट एरो केलं तर एक्सपॅन्ड होईल आणि मग दिस पीसी मधले जे काही ड्राईव्ह आहे किंवा फोल्डर आहे ते दिसतील. Network collapsed 1 of 1 level 1. नेटवर्कचं एक ऑप्शन आहे. Linux collapsed 1 of 1 level. ते हे सगळे ऑप्शन तुम्ही इझिली इथं शोधू शकता. पण ह्याच्यामध्ये अडचण एक असते की तुम्ही फोल्डर पर्यंत पोहोचू शकता, पण त्याच्यामध्ये ज्या फाईल्स आहेत ते शोधण्यासाठी आपल्याला एकदा टॅप करावं लागणार आहे. आणि माझं सजेशन असं असतं, म्हणजे मी जेव्हा शिकवतो तेव्हा असं शिकवतो की जर तुम्हाला इथं फोल्डर पर्यंत जाऊन मग टॅप करायचं आहे तर मग आधीच आपण टॅप करून घेऊया. अगदी Items view list. Adobe not selected 1 of 37. आता मी अशा एका लिस्टवर आलेलो आहे जिथे आपल्याला फोल्डर फाईल ह्या सगळ्या भेटतात. आणि जसं आपलं दिस पीसी मध्ये आपण जाऊन ऍक्सेस करतो एखाद्या फाईल मॅनेजर मध्ये जाऊन, त्याचं जे इंटरफेस आहे ते इथं आलेलं आहे. म्हणजे तुम्ही बॅक स्पेस करून मागं जाऊ शकता आणि मग अप डाऊन एरोने शोधू शकता आणि एंटर करून त्याच्या आतमध्ये जाऊ शकता आणि परत अप डाऊन एरोने ती फाईल शोधून एंटर करू शकता. तर ही एक मेथड आहे. इथे कसं आलो, टॅप करत करत तर आलो, पण जेव्हा आपण फाईल हे डायलॉग बॉक्स ओपन करतो, सेव्हचा असेल किंवा ओपन विथचा असेल, तेव्हा आपण येतो File name. Combo box collapsed. Edit. फाईल नेमच्या एडिट बॉक्सवर. तर इथं आपण फक्त शिफ्ट टॅप करून जाऊ शकतो. एकदा शिफ्ट टॅप Items view list. Name split button collapsed. आणि आणखीन एकदा शिफ्ट टॅप. Adobe not selected 1 of 37. बघा, तुम्ही इझिली इथपर्यंत येऊ शकता. तुझं काय एक्सपिरियन्स आहे शुभम? तू काय वापरतो इथपर्यंत येण्यासाठी? मी 2 वेळा शिफ्ट टॅबच करतो तेजस, म्हणजे हा. पुन्हा पुन्हा टॅप करण्याची आवश्यकता पडत नाही. आणि मी सुद्धा फाईल फोल्डर व्ह्यू मधूनच एखादी फाईल मला ब्राउज करायची असेल तर तिथूनच करतो. रिव्ह्यू मी कदाचितच वापरतच नाही, काही आवश्यकताच पडत नाही त्याची, कारण आपण फाईल फोल्डर व्ह्यू मधून पाहिजे तिथे आपला कर्सर नेऊ शकतो. बरोबर आहे. तर आता माझं जे लोकेशन आहे ते डॉक्युमेंटचं लोकेशन आहे. मला हे माहिती आहे म्हणून हे मी तुम्हाला सांगू शकतो. पण एखाद्याला ते माहिती नसणार की आपलं लोकेशन नक्की काय आहे, किंवा जर समजा मी कोणत्या दुसऱ्याच्या कम्प्युटरवर बसलो तर त्याचं हे नक्की कोणतं लोकेशन आहे हे आपल्याला समजू नाही शकणार. त्यासाठी मी काय करणार आहे, बॅक स्पेसने आपण डेस्कटॉपवर जाणार आहोत. डेस्कटॉप म्हणजे याच डायलॉग बॉक्सच्या मध्ये पण डेस्कटॉपवर.
तर बॅकस्पेस करतो. Items view list. Folders grouping expanded. Documents row 2 column 1 डॉक्युमेंट 2. आलं, पण जर खूप आतमध्ये असेल तर मी 5-6 वेळा बॅकस्पेस करणार आहे, जेणेकरून दिस पीसीवर किंवा डेस्कटॉपवर आपण लवकर येऊ. आता मी 2-3 स्टेपच आतमध्ये होतो, त्यामुळे मी लगेच आलेलो आहे. तर आता अप डाऊन एरो करून आपण पाहूया. Data spender row 2 column 1 2 of 11. बघा इथे OneDrive row 1 column आहे 1 1 of माझं 11. डेस्कटॉप वरचे जे ऑप्शन आहेत ते मला सगळे दाखवत आहेत. Data हे spender row. माझं युजर फोल्डर आहे, This PC row 3 PC आहे, Libraries row 4 column. लायब्ररी, Network row 5 Network. column. Linux row 6 column. Android and Windows. Documents row. Suter row 6. Tor browser row 7. ठीक आहे. हे सगळे माझे डेस्कटॉप वरचे आयकॉन आहेत आणि मग मात्र तुम्ही इथं पाहिजे तिथं जाऊ शकता. जसं दिस पीसी मध्ये एक फाईल आहे माझी, तिथे जाऊ आपण. Data spender row 2T. This PC row 3 प्रेस करून दिस पीसी वर आलेलो आहे. एंटर करतो. Items view list. Folders grouping. इथं माझे सगळे फोल्डर आणि ड्राईव्ह पण दाखवत आहेत मला. Documents. Desktop row 1 मी column आता 1. इथे डाऊन एरो करतोय किंवा राईट एरो करू शकतो आपण, जसं तुमचा रेंज असेल त्या पद्धतीने. Documents row 2 माझ्या column. इथे आता राईट एरोनी पुढे पुढे जात आहे, त्यामुळे मी राईट एरो प्रेस करत आहे. Downloads row 3 column 1. Music row 4 हे column बघा, 1 हे 4. पण दिस पीसी मधले सगळे फोल्डर आहेत. Pictures row 5 column 1 5 of 12. Videos row 6 column 1. Devices and drives grouping expanded. Local disk C. हे सी Row. ड्राईव्ह आहे माझं, Local disk ई E. ड्राईव्ह Row. आहे, Local disk F. एफ आहे, New drive G. आणि Row 4. जी ड्राईव्ह आहे. तर माझे या जी ड्राईव्ह मध्ये एक फाईल आहे, ती आपण ओपन करूया. एंटर करू याच्यामध्ये जाण्यासाठी. Items view list. Vendor RD is not selected 1 of 12. आता राईट एरो केलं, Date modified edit 9 9. पुढे जाऊ नाही शकत कारण की त्या फाईलचे किंवा त्या फोल्डरचे डिटेल मला दाखवत आहे. मी एकदा लेफ्ट एरो करतो फाईलच्या नावावर येण्यासाठी, Vendor आणि मग RD. इथं डाऊन एरो करत आपण त्या फाईल पर्यंत जाऊया. Modo back new pro package 8 special clogs creating accessible Word documents revision 1.2 docs 11 of 12. ही एक फाईल आहे, डॉक फाईल आहे. आपण ह्याच्यावर एंटर केलं, Document 1 Word product creating accessible Word documents revision 1.2 docs compatibility mode Word. तर ही फाईल आपली जी आहे ती आपल्या वर्ड मध्ये किंवा आपल्याला ज्या फाईल पाहिजे त्या सॉफ्टवेअर मध्ये ओपन झालेली आहे. त्यानंतर तुम्ही पाहिजे त्यामध्ये चेंजेस करू शकता, रीड करू शकता, जे काही करायचं ते करू शकता. तर खूप छान तेजस, तुझे हे ओपन डायलॉग बॉक्स बद्दल सांगितलं, फाईल ओपन करण्याबद्दल सांगितलं, हे नक्कीच आपल्या श्रोत्यांच्या नक्कीच उपयोगात येईल. पण मला असं वाटतं इथे आपल्या श्रोत्यांपैकी कुणाला एक प्रश्न आला असेल की आपण जर आपल्याला कुठली फाईल ओपन करायची असेल तर आपण पाहिजे त्या लोकेशनवर जाऊन हवी ती फाईल तिथून ओपन करू शकतो. मग ही एवढी मोठी लेंथी प्रोसेस का बरं तेजसनी सांगितली? तर त्याचं उत्तर असं आहे मित्रांनो, हे बरोबर आहे की तुम्हाला हवी ती फाईल तुम्ही त्या लोकेशनवरून ओपन करू शकता जर तुम्हाला त्याची लोकेशन प्रॉपर माहीत असेल तर. पण जर कधी तुम्ही एखाद्या वेळेस फॉर्म भरत आहात किंवा इंटरनेटवरती काही काम करत आहात, उदाहरणार्थ तुम्ही गुगल ड्राईव्हवरतीच फाईल अपलोड करत आहात, तिथे तुम्हाला ब्राउज बटन मिळतं आणि त्या ब्राउज बटनवरती टॅप केल्यानंतर सेम ओपन डायलॉग बॉक्स ओपन होतो, नाही का तेजस? अगदी अगदी बरोबर आहे हे. आणि त्या डायलॉग बॉक्सवरती तुम्ही एंटर करून तो डायलॉग बॉक्स ॲक्सेस करून तुम्ही जी फाईल तुम्हाला पाहिजे ती फाईल ओपन करू शकता, म्हणजेच गुगल ड्राईव्हवरती अपलोड करू शकता. गुगल ड्राईव्ह नाही तर इंटरनेटवरती जिथे कुठे तुम्हाला फाईल ब्राउज करण्याची आवश्यकता पडेल तिथे तुम्ही हा ओपन डायलॉग बॉक्स यूज करू शकता. हो बरोबर आहे. आणि त्यामुळेच जे आम्ही ओपन विथ डायलॉग बॉक्स असेल किंवा सेव्हचं डायलॉग बॉक्स असेल, हे त्याचा इंटरफेस तुम्हाला दाखवलं होतं मुद्दामून. तर ते नीट जर समजलं नसेल तर पुन्हा मागे जाऊन एकदा ऐकून घ्या आणि लक्षात ठेवा, कारण की ते आपल्याला बरोबर बऱ्याच ठिकाणी उपयोगाला येऊ शकतं. तर आता जाऊ आपण पुढच्या पॉईंटला. आपण आता फाईल कसं ओपन करायचं ते पाहिलं, आता फाईल सेव्ह कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. आता माझ्या समोर जी फाईल ओपन केली आहे मगाशी, तर यामध्ये जर समजा मी काही चेंजेस केला आणि चेंजेस करून जर फक्त यामध्ये सेव्ह करायचं असेल आपल्याला ही फाईल त्याच लोकेशनला, तर आपण फक्त, तुम्हाला माहिती असेल की Ctrl+S हे शॉर्टकट की प्रेस करतो आणि याच्या व्यतिरिक्त आणखीन काहीही करायची गरज लागत नाही. परंतु जर समजा आपण नवीन फाईल ओपन केलेली आहे, वर्ड असो, एक्सेल असो किंवा इतर कोणती पण,
कोणतं पण ॲप्लिकेशन असेल तर त्याच्यामध्ये काय करायचं हे आपण समजून घेऊया. मी त्यासाठी नवीन डॉक्युमेंट ह्यामध्ये ओपन करतो. Task switching. Create document. तर मी ते Ctrl+N ने जे आहे नवीन डॉक्युमेंट तात्पुरतं ओपन केलेलं आहे. तर यामध्ये आपण काहीतरी लिहूया. HELLO hello space ALL all space hello all. ठीक आहे, तर मी हे 2 शब्द लिहिले. आता आपल्याला ही फाईल सेव्ह करायची. आता जर मी याचं फाईलचं नाव चेक केलं टायटलने, इन्सर्ट टी प्रेस करतो. Document 3 word. हे म्हटलं डॉक्युमेंट 3 वर्ड म्हटलेलं आहे. सो आपल्याला फाईल सेव्ह करण्यासाठी जे जे मेथड अवेलेबल आहे ते सगळे मेथड मी तुम्हाला सांगणार आहे. शेवटून आपण सुरू करूया. तर सगळ्यात शेवटचं ऑप्शन आहे ते म्हणजे Alt F4 ने तुम्ही ऐकलेलं असेल किंवा माहिती असेल की आपण आपलं जे विंडो आहे ते बंद करत असतो. तर इथे काय असतं, जर एखादी गोष्ट आपण काही बदल यामध्ये केलात, जिथं लिहिण्याची जागा आहे म्हणजे लिहिण्याचं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये, तर Alt F4 केल्यानंतर तिथे आपल्याला विचारतं की आपल्याला ते सेव्ह करायचं का. आपण करून बघूया. Microsoft Word dialog. Save button Alt S. तर इथे सेव्ह बटन आलेलं आहे. जर सेव्ह करायचं असेल तर तुम्ही याच्यावर स्पेस करून पुढची जी काही प्रोसेस आहे ती फॉलो करू शकता. नाही तर Don't save button Alt डोंट S. सेव्ह बटन इथे आहे. जर ह्याच्यावर स्पेस केलं तर तुमचं जे ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे जे तुम्ही बंद करण्याचा प्रयत्न करत असाल ते बंद होईल पण सेव्ह न होता. आणि तिसरं बटन आहे Cancel button. कॅन्सल बटन, जे आता आपल्याला काहीच करायचं नसेल तर कॅन्सलवर स्पेस करू शकता किंवा एस्केप की दाबू शकता. Document 3 word. Product activation. तर ही झाली शेवटची तिसरी पद्धत. आपण बोलूया दुसरी पद्धत म्हणजे सेकंड लास्ट जी मेथड आहे ती आहे F12 हे बटन. F12 या बटनाने तुम्ही जी सेव्ह न केलेली फाईल जी आहे ती सेव्ह करू शकता. मी F12 दाबतो आणि तिथे मग पहा काय बोलतं आपलं स्क्रीन रीडर. Save as dialog. File name. Combo box collapsed. Edit Alt and selected hello all docs. आपण आलेलो आहे फाईल नेमच्या एडिट बॉक्सवर. इथं सेव्ह ॲज डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे आणि फाईल नेमच्या एडिट बॉक्सवर आपल्याला त्याने आपलं फोकस घेऊन आलेला आहे. इथं आपण फक्त टाईप करू शकतो फाईलचं नेम आणि एंटर किंवा टॅप करून सेव्ह करू शकतो. आणि आपल्याला जर आपलं लोकेशन चेंज करायचं आहे तर मगाशी जसं ओपन विथच्या डायलॉग बॉक्समध्ये दाखवलं की 2 वेळा शिफ्ट टॅप केलं तर आपल्याला फाईल आणि फोल्डर लिस्टमध्ये जाऊन तिथं आपण आपलं लोकेशन चेंज कसं करू शकतो. तर तसंच इथे पण आहे. मी करून दाखवतो एकदा. शिफ्ट टॅप 2दा. Items view list. Name split button. हे एक आहे. आणखीन एकदा. Vendor ID is not selected. 1 of 10. आता बघा मगाशी मी ज्या ड्राईव्हमध्ये आलो होतो जी ड्राईव्हमध्ये, त्यामध्ये हे माझं फोल्डर होतं आणि तिथलंच लोकेशन सध्या हे त्यांनी दाखवलेलं आहे. तर इथलं मी बदलू शकतो. बॅकस्पेस करून दुसरीकडे कुठे जायचं आहे तिथं जाऊ शकतो आणि तिथं गेल्यानंतर टॅप करत करत सेव्ह या बटनावर, जसं त्या ओपन विथ डायलॉग बॉक्समध्ये ओपन बटन होतं तसं इथे बघा टॅप करतो. Name split file name. ते Combo फाईल box. नेमचं. Save as type. Combo box Word हे document. दुसरं आहे फाईल टाईप Toolbar. Toolbar. Tools Alt toolbar. Tool save button Alt S. आणि हे सेव्ह बटन. तर याच्यावर स्पेस केला तर तुमची जी फाईल आहे ती त्या लोकेशनला सेव्ह होईल. तिसरी जी पद्धत आहे, एस्केप करतो यासाठी मी. Document 3 word. परत आपण आलो डॉक्युमेंटवर. तिसरी जी पद्धत आहे किंवा आपण खालून वरती येत होतो तर ही पहिली पद्धत आपण मेन जी मेथड आहे ती पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला जायचं आहे फाईल मेन्यूमध्ये. Alt F करून Info tab selected Alt. डाऊन ॲरो प्रेस करतोय. Open tab to save Alt F S. इथे बघा सेव्हचं ऑप्शन आहे आणि डाऊन ॲरो केलं तर Save as tab selected Alt सेव्ह F. ॲजचं ऑप्शन आहे. तर आपण Save Alt F. सेव्ह मध्ये जाऊया. राईट ॲरो करतो. This PC tab selected Alt इथे F. डायरेक्टली आलेला आहे दिस पीसी. याच्यामध्ये जाऊन तुम्ही दिस पीसीचे जे काही फोल्डर दाखवेल तिथे जाऊन तुम्ही एंटर करून फाईलचं नाव टाकून सेव्ह करू शकता किंवा खाली डाऊन ॲरो केलात Add a plate browse button Alt F. तर A इथं O. पण ब्राउज बटन आहे. जसं मगाशी आपण पाहिलं ओपनच्या ह्याच्यामध्ये तसं इथे पण ब्राउज बटन. सगळी जी पद्धत आहे ती सेम आहे. फक्त तिथे आपण फाईल ओपन करण्यासाठी वापरलं होतं, इथे आपण फाईल सेव्ह करण्यासाठी वापरत आहोत. बाकी यामध्ये काहीही फरक नाही. तर ही झाली फाईल सेव्ह करण्याची पद्धत.
तिन्ही पद्धती मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. या पद्धतीनंतर आपण शुभमकडून जाणून घेऊया की सेव्ह आणि सेव्ह ॲज मध्ये नक्की काय फरक आहे तो. तर शुभम, काय नक्की फरक आहे या दोन्हीमध्ये? हा, तर कसं आहे तेजस, सेव्ह करत असताना आपण नवीन फाईल सेव्ह करतो आणि एखादी जर एक्झिस्टिंग फाईल असेल आणि त्या फाईलमध्ये आपण काय एडिटिंग केली असेल आणि त्याच फाईलमध्ये आपल्याला ती एडिटिंग सेव्ह करायची असेल तर आपण तेव्हा सेव्हचा उपयोग करतो. पण बरोबर. सेव्ह ॲज आपण करतो एखादी ऑलरेडी असलेली फाईल सेव्ह आपल्या सिस्टममध्ये, त्यासाठी आपण सेव्ह ॲजचा उपयोग करू शकतो. आता ओके. सेव्ह ॲज मध्ये आपण काय काय करू शकतो, जर आपल्याला सेम फाईल एका डिफरंट लोकेशनवरती सेव्ह करायची असेल तर ते करू शकतो, किंवा किंवा सेम फाईल दुसऱ्या नावाने सेव्ह करायचं असेल तर ते करू शकतो. आणि हे जे दोन ऑप्शन आहेत तेजस, हे आपण तसेही करू शकतो. फाईल ओपन न ओके. करता आपण फाईलची लोकेशन कॉपी करून सुद्धा, मूव्ह करून सुद्धा चेंज करू शकतो, फाईलला रिनेम करू शकतो. पण यामधला एक युनिक पार्ट असा आहे की जर आपल्याकडे एखादी फाईल ओपन असेल आणि ती जर आपल्याला PDF मध्ये सेव्ह करायची असेल तर आपल्याला फाईल कन्व्हर्टर वगैरे वेगवेगळे टूल यूज करावे लागतात. पण सेव्ह ॲज मध्ये आपल्याला ते बरोबर. तसे ऑप्शन मिळतात. फाईल टाईप आपण तिथून ओके. चेंज करू शकतो. जसं जर तुझ्याकडे एखादी वर्ड फाईल ओपन असेल आणि ती वर्ड फाईल तू सेव्ह ॲज मध्ये जाऊन फाईल टाईप जर तुला PDF मध्ये कन्वर्ट करायची असेल तर तू ते करू शकतो. तर हा त्यामधला ओके. युनिक पार्ट आहे. ओके. ओके, तर म्हणजे मला वाटतं हे आणखीन एका कंडिशनमध्ये याचा उपयोग आपण करू शकतो. जर एखादी सेव्ह केलेली फाईल आपण ओपन केली आहे आणि त्यामध्ये आपण काही बदल केलेले आहेत आणि बदल करून जी फाईल बनलेली आहे ती आपल्याला त्याच फाईलमध्ये सेव्ह न करता जर दुसऱ्या नावाने ती जर फाईल बनवायची असेल तर त्यासाठी आपण सेव्ह ॲजचा उपयोग आय थिंक करू शकतो. बरोबर शुभम? अगदी बरोबर बरोबर बरोबर. ओके. आणि मग आता ह्याला वापरण्याची काय पद्धत आहे? म्हणजे याला मला जर एखादी फाईल सेव्ह ॲज करायची आहे तर यासाठी काय ऑप्शन आपल्याकडे आहे? तर याला ऍक्सेस करण्याचे सेम मेथड आहेत तेजस, जसे आपण फाईल सेव्ह करताना बघितले. एक तर ऑफिस मेन्यू मधून आपण फाईल सेव्ह ॲज करू शकतो आणि दुसरं F12 हे बटन दाबून सुद्धा सेव्ह ॲजचा डायलॉग बॉक्स ओपन होतो आणि आपण आपली फाईल सेव्ह ॲज करू शकतो. ओके. तर आपण हीच पद्धत वापरून पाहणार आहोत आणि पाहिल्यानंतर एक गोष्ट जी राहिली होती ती आपण पाहणार आहोत. त्यासाठी मगाशी जी मी फाईल ओपन केली होती ती अजूनही ओपन आहे, तर त्याच्यावर जाऊया आपण. Creating accessible Word documents revision. तर ही फाईल आहे ती आणि ही ऑलरेडी सेव्ह आहे त्या लोकेशनला. त्याला आपण सेव्ह ॲज करू शकतो. तर ते आपण करून पाहूया आता आपण इथे आता. आणि त्यासाठी मी F12 लागतो. Save as dialog. File name. Combo box collapsed. Edit alt and selected. Creating accessible Word आता बघा document. इथे पण फाईलचं नाव आधीच्या सारखं आलेलं आहे, तर इथं तुम्ही ह्याला डिलीट करून फाईलचं नवीन नाव टाकू शकता. आपण जे पाहणार आहोत ते फाईल टाइप्स. टॅब दाबतो मी इथं. Save as type. Combo box Word document. Docs. Collapsed alt T. ह्याच्यामध्ये तुम्हाला जी फाईल सेव्ह करायची ती नक्की कोणत्या फॉर्मॅटमध्ये करायची हे तुम्ही इथं ठरवू शकता. आणि हे जसं सेव्ह ॲज मध्ये आहे तसं सेव्ह म्हणजे पहिल्यांदा फाईल जेव्हा आपण सेव्ह करतो तेव्हा पण हे ऑप्शन तिथे येतं आणि आपण ओपन विथ मध्ये पण हे सेम ऑप्शन पाहिलं होतं. तर अपडाऊन अरो करतो. Expanded. Save a Word document. Docs. वर्ड डॉक्युमेंट डॉक्स ह्याच्यामध्ये बरेच वेगवेगळे फॉर्मॅट आहेत. आपण पटकन हे सगळे पाहून घेऊया. Word macro enabled document. Doc. Word 97 2003 document. Doc. 97 2000 जे ऑफिसचे व्हर्जन होते त्या फॉर्मॅटमध्ये. Word template. Docs. टेम्पलेट्स फॉर्मॅटमध्ये. Word macro enabled template. Doc. मॅक्रो इनेबल टेम्पलेट्स. Word 97 2003 template. Dot. PDF. PDF. इथे बघा आपल्याला पीडीएफचा पण ऑप्शन इझिली भेटतं. म्हणजे ही जी डॉक फाईल आहे ही मी याच सगळ्या कंटेंटने पीडीएफ मध्ये सेव्ह करू शकतो. याच्यावर टॅप करून जर मी सेव्ह वर बटन वर स्पेस केलं तर आपली फाईल जी आहे ती पीडीएफ मध्ये सेव्ह होईल. XPS document. XPS. Single file web page. MHTM HTML. HTML फॉर्मॅट मध्ये आपल्याला ही फाईल सेव्ह करता येऊ शकते. Web page. HTML HTML. Web page. Filtered. HTML HTML. Rich text format. RTF. रिच टेक्स्ट फॉर्मॅट RTF
जी वर्ड पॅडमध्ये ओपन होते साधारणतः, तर ती पण एक फाईल टाईप इथे दिलेला आहे. Plain text, TXT. प्लेन टेक्स्ट TXT म्हणजे नोटपॅडचं जे फॉर्मॅट असतं ते त्याच्यामध्ये पण आपण सेव्ह करू शकतो. Word XML document, XML, Word 2003 XML document, XF strict open XML document, docs, open document text, odd. तर इथं एवढे सगळे फॉर्मॅट आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला जे बाय डिफॉल्ट फॉर्मॅट आहे त्याच्या ऐवजी जर कोणतं करायचं असेल तर आपण या पद्धतीने Word doc. चेंज करू शकतो. आणि जर टाईप केलं मी Save metadata maintained, save thumbnail check toolbar, toolbar, save button alt S. असं सेव्ह बटनवर येऊन आपण सेव्ह करू शकतो. तर मित्रांनो, ही माहिती होती आजची ओपन, सेव्ह आणि सेव्ह ॲज ची. मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल, आणि आवडली असेल तर आपल्या मित्रांबरोबर देखील हे जे माहिती आहे, हे जे व्हिडिओ आहे ते शेअर करा. आणि तुमचे जर काही फीडबॅक असतील, नवीन एखाद्या सॉफ्टवेअर विषयी तुम्हाला माहिती हवी असेल किंवा एखाद्या फीचर विषयी हवी असेल तर तेही सांगा. किंवा या आपल्या टेक टॉकच्या भागामध्ये जर तुम्हाला काही बदल करावा असं वाटत असेल तर त्याचेही सजेशन तुम्ही आम्हाला यूट्यूबच्या कॉमेंट सेक्शनमधून किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला देऊ शकता. आणि त्यासाठी आमचे टेलिग्राम ID आहे, तेजसचा ID आहे @TEJASBENDRE @तेजस आणि माझा टेलिग्राम ID आहे @junior_shubham @JUNIOR_SHUBHAM @junior_shubham. आणि तुम्हाला टेलिग्राम कसं वापरायचं आहे किंवा मेसेज कसं करायचं आहे हे जर माहिती नसेल तर तसंही आम्हाला तुम्ही यूट्यूबच्या कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आम्ही तुमच्यासाठी टेलिग्रामवरचे जे ऑडिओज आहेत ते नक्की घेऊन येऊ. तर आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागामध्ये एखादी नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत नेहमीप्रमाणे आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, आणि आवडल्यास हे व्हिडिओ देखील शेअर करत राहा. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881602025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.